शेतकरी मित्र नमस्कार. आपण आजच्या व्हिडिओमधून 2 दिवसाचा हवामानाचा अंदाज बघणार आहोत. शनिवारी 18 जुलै आणि रविवारी 19 जुलै या 2 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये वातावरण कसं असणार आहे. कारण या 2 दिवसात महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पाऊस होणार आहे. ज्या ज्या भागात मागच्या काही दिवसात पाऊस झाले नाही त्या भागात देखील आता पाऊस होणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत माहिती पहा आणि आपल्या चॅनलबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि चॅनलला सगळ्यात आधी सबस्क्राईब करा. कारण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितलेला हवामान अंदाज खरा होत असतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला समजेल तुमच्या भागात पावसाची परिस्थिती कशी असणार आहे. शनिवारी आपण जर 18 जुलैला जर बघितलं तर कोल्हापूर परिसरामध्ये आपण जर बघितलं तर कोल्हापूर परिसरामध्ये आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. कोल्हापूर, सांगली, ईश्वरपूर, विटा, निपाणी, गोकाक, बेलगाव या परिसरामध्ये. तर पाऊस कोणत्या भागात आहे आपण जर बघितलं तर कणकवली परिसरात पाऊस आहे, सावंतवाडीमध्ये पाऊस आहे. मालवणमध्ये जर बघितलं तर मालवणमध्ये आपल्याला जास्त काय पाऊस दिसत नाही आहे, पण सकाळी झाला तर रिमझिम पाऊस होईल मालवणमध्ये. पणजीमध्ये देखील तीच परिस्थिती असणार आहे आणि या पावसामध्ये वादळी वातावरण देखील असणार आहे. त्यामुळेच कमी प्रमाणात पाऊस होईल. आपण जर विजयदुर्ग, देवगड, राजपूर, त्याचबरोबर संगमेश्वर, रत्नागिरी, जयगड, दाभोल, चिपळूण हा जर परिसर जर आपण बघितला, जयगड, चिपळूण, खेड, दापोली, दाभोल, मंडणगड, त्याचबरोबर हरिहरेश्वर या परिसरात रिमझिम पावसा असणार आहे. या पावसाची म्हणजे वातावरण बदलायला सकाळपासूनच सुरुवात होणार आहे. आपण जर दुपारी 3 नंतर जर बघितलं तर महाबळेश्वर, वाई, भोर, महाड, माणगाव या परिसरात देखील रिमझिम पावसा सुरू असणार आहे. त्याचबरोबर मुरुड, जंजिरा, नागठाणे, अलिबाग, पेन, लोणावळा हा जर परिसर जर बघितला तर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस होणार आहे. कुळगाव, बदलापूर, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, वसई, विरार, शहापूर या भागात देखील रिमझिम पाऊस असणार आहे. नाशिक परिसरात काही जास्त पाऊस वगैरे नाही आहे, फक्त ढगाळ वातावरण असणार आहे. त्र्यंबकेश्वरला झाला तर थोड्या प्रमाणात रिमझिम पाऊस होईल. त्यानंतर दिंडोरी, नाशिक, निफाड, सिन्नर, कोपरगाव, येवला, मनमाड, चांदवड, सटाणा, मालेगाव, नांदगाव, चाळीसगाव, कन्नड, खिर्डी, वैजापूर, कोपरगाव, श्रीरामपूर, लोणी, संगमनेर, त्याचबरोबर गंगापूर, पैठण, अमरापूर, पाथर्डी, घोडेगाव, राहुरी, अहिल्यानगर, ढवळपुरी, कडा हा जर संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागांमध्ये पूर्णपणे ढगाळ वातावरण असणार आहे. तर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर कन्नड, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर, भोकरदन, जाफराबाद, त्याचबरोबर चिखली, बुलढाणा हा जर परिसर जर बघितला, बोदवड, मलकापूर, जामनेर, शेवगाव, भुसावळ, जळगाव, यवल, चापोडा, त्याचबरोबर पल, रावेर, बुऱ्हाणपूर, जळगाव, जामन, नंदुरा, खामगाव हा जर परिसर जर बघितला तर या भागात देखील म्हणजे ढगाळ वातावरण असणार आहे. पाऊस नाही या भागामध्ये, हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आता पाऊस कुठे कुठे आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला समजणार आहे कोणत्या परिसरात पाऊस आहे. तर येथे जर आपण वर्धा परिसर बघितला, हिंगणघाट परिसर बघितला, उंबरेड परिसर बघितला, वरारा, चिमूर या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस हा शनिवारी 18 जुलैला रात्री 8च्या सुमारास पडणार आहे. त्याचाच इफेक्ट काही नागपूर, सावनेर, रामटेकमध्ये देखील होणार आहे. म्हणजे तिथे जास्त पाऊस नाही, पण रिमझिम पावसाची सुरुवात त्या भागात होणार आहे. खास करून गोंदिया परिसर बघितला, आमगाव, गोंदिया या परिसरात देखील पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर आपण जर आता चंद्रपूरमध्ये पाऊस आहे पण जास्त नाही आहे. म्हणजे अजून बघूया आपण काही बदल आपल्याला जाणवतोय का. तर चंद्रपूरमध्ये देखील दुपारीच पाऊस होणार आहे. वरारा, चिमूर, हिंगणघाट, उंबरेड या भागात जास्त पाऊस आहे. नागपूरमध्ये देखील दुपारीच जास्त पाऊस होणार आहे, जास्त प्रमाणात पाऊस होणार आहे. चामोशी, गडचिरोली या भागात देखील पाऊस असणार आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी हा देखील अंदाज लक्षात घेणं खूपच गरजेचं आहे. आपण जर हिंगोली, शेवगाव, जिंतूर, परभणी हा परिसर बघितला तर या भागात ढगाळ वातावरण असेल.
अहमदपूर, परभणीमध्ये पाऊस होणार आहे रिमझिम सकाळीच 9 वाजता. वडवणी, बीड, गेवराई, शिरूर, कासार, पाटोदा, जामखेड हा जर परिसर बघितला तर या भागात ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर भूम, बार्शी, पाटोदा हा संपूर्ण परिसर जर बघितला, कुरोडवाडी, पंढरपूर, अकलूज, पंढरपूर, सांगोला तर या भागात पाऊस हा होणार आहे. जास्त नाही पण होईल या भागामध्ये. दौंड, केडगाव, बारामती, फलटण, जेजुरी, सासवड हा परिसर बघितला तर येथे देखील म्हणजे ढगाळ वातावरण आहे. जास्त काय पाऊस वगैरे नाही आहे. आपण जर रविवारी 19 जुलैला जर बघितलं तर 19 जुलैला आपण रात्री 12पर्यंत जर बघितलं तर जास्त काय पाऊस वगैरे नाही आहे. फक्त ढगाळ वातावरण केडगाव, जेजुरी, सासवड, फलटण, बारामती, दौंड, श्रीगोंदा या परिसरात असणार आहे. तर हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपण जर सातारा, वाई हा परिसर बघितला, कारेगाव, आता इथे बघूया आपण काही बदल आपल्याला जाणवतोय का. आता इथे साताऱ्यामध्ये थोड्या प्रमाणात रिमझिम पाऊस होईल, पण जास्त काय पाऊस साताऱ्यामध्ये देखील नाही आहे. कधी रविवारी 19 जुलैला. त्याचबरोबर आपण जर खेड, दापोली, मंडणगड, हरिहरेश्वर, मुरुड, जंजिरा, नागठाणे, अलिबाग, पेण हा जर परिसर बघितला तर या भागात देखील रिमझिम पावसाला सुरुवात होणार आहे. रत्नागिरी, देवगड, मालवण या भागात देखील पाऊस होणार आहे. महाबळेश्वर, भोरवाई, माणगाव, त्याचबरोबर नागठाणे, मुरुड, जंजिरा या भागात देखील पाऊस आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कुळगाव, बदलापूर, वसई, विरार, बोईसर, वडा, शहापूर, घोटी या भागात देखील रिमझिम पाऊस हा होणार आहे. आता आपण नाशिक परिसरामध्ये पाहूया वातावरणात काही बदल. आता निफाडमध्ये, सिन्नरमध्ये रिमझिम पाऊस होईल. निफाडमध्ये ढगाळ वातावरण असेल. नाशिकमध्ये आपल्याला कोरडंच वातावरण दिसत आहे, म्हणजे ढगाळ. जर दुपारी 2 वाजता जर बघितलं 1-2च्या सुमारास तर थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस होईल. दिंडोरी, पेठ, नाशिक, त्र्यंबकेश्वर या परिसरामध्ये. तर हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपण जर चांदवड परिसर बघितला, मनमाड, चांदवड ह्या परिसर जर बघितला तर येथे देखील जास्त काही पाऊस वगैरे नाही आहे. फक्त आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. नांदगाव, मालेगाव, नामपूर, सटाणा, त्याचबरोबर पिंपळनेर, साक्री, धुळे, अंबळनेर, चापोडा, त्याचबरोबर जळगाव, येवल, भुसावळ, रावेळ, पल, बुऱ्हाणपूर, त्याचबरोबर जळगाव, जामोद, मलकापूर, बोदवड, जामनेर, बुलढाणा, चिखली, त्याचबरोबर खामगाव, अकोट, पाटी, अकोला, परतूर, त्याचबरोबर अमरावती, अंजनगाव, अचलपूर, त्याचबरोबर मोर्शी हा जर परिसर बघितला तर या भागात फक्त ढगाळ वातावरण आहे. कुठलाही पाऊस आपल्याला काही या भागात काही जाणवत नाही आहे. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. अजून बघूया काही फरक आपल्याला जाणवतोय का. आपण जर गोंदिया परिसर जर बघितला तर इथे गोंदियामध्ये 3 वाजता 3 वाजायच्या सुमारास पाऊस होणार आहे आणि त्यानंतर देखील रिमझिम पाऊस हा असणार आहे. तर आता रामटेक इकडे बघूया आपण. रामटेक, भंडाऱ्यामध्ये काही फरक आपल्याला जाणवतोय का. आपण जर भंडारा त्यानंतर साकोली हा परिसर बघितला तर इथे देखील पाऊस हा होणार आहे. गडचिरोलीमध्ये देखील पाऊस असणार आहे. जास्त नाही पण रिमझिम पाऊस त्या भागात असणार आहे. उमरेड, चिमूरमध्ये ढगाळ वातावरण असेल. जास्त काही पाऊस वगैरे आपल्याला काही दिसत नाही. चंद्रपूरची परिस्थिती जर बघितली, चंद्रपूरमध्ये रिमझिम पाऊस असणार आहे. हिंगणघाट, चिमूर, उमरेड, वर्धा, आर्वी, यवतमाळ, अर्णी, पुसद, वाशिम, हिंगोली, उमरखेड, मेहकर, चिखली, खामगाव, अकोला हा जर संपूर्ण परिसर जर बघितला तर शनिवारी जर आपण बघितला 18 जुलैला तर रात्री 9च्या सुमारास या भागात रिमझिम पाऊस हा होणार आहे. तर हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचे आहे. आपण जर माजलगाव, बीड, जामखेड, पाथर्डी हा परिसर जर बघितला तर या भागात देखील म्हणजे पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर पाऊस म्हणण्यापेक्षा फक्त ढगाळ वातावरण असेल. त्याचबरोबर पंढरपूर, सोलापूर, सांगोला, नलदुर्गा, अक्कलकोट हा जर परिसर बघितला, धाराशिव, बार्शी, लातूर तर या भागात देखील रिमझिम पाऊस हा शनिवारी 18 जुलैला 3च्या सुमारास होणार आहे. इकडे आपण जर आता शेतकरी मित्रांनो, आपण 2 दिवसाचा हवामानाचा अंदाज आजच्या व्हिडिओतून बघितलेला आहे. म्हणजेच शनिवारी 18 जुलै आणि शुक्रवारी 17 जुलै असा 2 जुलै असा 2 दिवसाचा हवामानाचा अंदाज
आपण बघितलेला आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याचबरोबर आपण सांगितलेल्या अंदाजानुसार तुमच्या भागामध्ये पावसाची काय परिस्थिती आहे हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि सर्वात आधी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.